बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। काल बऱ्याचशा शिवसैनिकांचे मला वैयक्तिक मेसेजेस आले की लोकमत डिजिटल ज्याचे संपादक आशिष जाधव आहेत, या लोकमत डिजिटलवर महायुद्ध या त्यांच्या प्रोग्राम मध्ये मला वाटतं 2 ते 3 राजकीय विश्लेषक स्वतः आशिष जाधव चौथे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यांवर, म्हणजे शिंदे गटाचा दसरा मेळावा असेल, शिवसेनेचा दसरा मेळावा असेल शिवतीर्थावरचा, याच्यावर काही विश्लेषण केलंय। त्याबद्दल तुमचं मत व्यक्त करावं। बऱ्याच शिवसैनिकांकडून ही विनंती झाली, कारण त्यांना काही मुद्दे याच्यात खटकले, शिवसैनिकांना विशेषतः याच्यात काही मुद्दे खटकले। एवढ्या शिवसैनिकांकडून जेव्हा ही विनंती येते त्यावेळेस नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी असणार। त्यामुळे मी त्यांचा हा 54 मिनिटांचा शो संपूर्ण पाहिला, अनकट पाहिला। मी तुम्हाला सगळ्यात प्रथम माझं मत व्यक्त करतो, विशेषतः लोकमत डिजिटल या वाहिनीविषयी किंवा आशिष जाधव सरांविषयी। आशिष जाधव हे सध्याच्या घडीला पत्रकारितेमध्ये काहीतरी विशेष असे 3 ते 4 संपादक असतील, किंवा 3 ते 4ही मी खूप जास्त म्हणालो, त्याच्यामध्ये एक आहेत जे अजूनही निर्भीड पत्रकारिता करतात, असं माझं मत आहे। हे माझं वैयक्तिक मत आहे। एक निर्भीड पत्रकारिता अजूनही करतात किंवा तशी ते हिम्मत ठेवतात, आशिष जाधव। त्यामुळे आशिष जाधव जर काही म्हणत असतील तर त्याकडे मी वेगळ्या अँगलने घेत असतो, त्या विषयाला मी वेगळ्या अँगलने घेत असतो। त्याच्यातही काही मुद्दे जर आम्हाला पटत असतील तर ठीक, नसतील पटत तर त्याच्यावर आमचं विश्लेषण येणार किंवा आमचं उत्तर येणार, हे देखील स्वाभाविक आहे। आरोग्यदायी किंवा निरोगी लोकशाहीचं हे एक लक्षण आहे। सध्याच्या घडीला निरोगी लोकशाही विशेषतः मीडियामध्ये तशी राहिलेली नाही, पण तरीही आपण म्हणूयात तशा निरोगी लोकशाहीचं एक लक्षण आहे चर्चा घडणं। ठीक आहे, आशिष जाधवांना माझा एक सल्ला आहे, का कोणास ठाऊक, तेवढा मी मोठा नाही, पण मी त्यांना एक तरी सल्ला देऊ इच्छितो। आपण ज्यावेळेस असं चर्चासत्र भरवता, बरं वाटेल ज्यावेळेस तुम्ही इतरांनाही संधी द्याल, इतरांना कुणालाही द्या। मग मला वाटतं त्यांची ती नावं मी सांगतो तुम्हाला, नंदकिशोर पाटील, त्यानंतर रोहित चांदवरकर आणि संदीप प्रधान, अशी 2 ते 3 तुमच्या विश्लेषकांची नावं आहेत। अतिशय सुंदर विश्लेषण करतात, अतिशय बॅलन्स बोलतात। त्यांच्या बॅलन्सला विशेष एक मानाचा जय महाराष्ट्र नक्की द्यावा लागेल। बॅलन्सचा अर्थ असा की तुमच्यावर लक्षच गेलं नाही पाहिजे नक्की बोलतायत कुठून, पण त्या दोन ओळींमधले किंवा 2 शब्दांमधलं अंतर आम्हाला चांगलं कळतं। शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून मला काही गोष्टी चांगल्या कळतात। ज्या प्रकारे तुमचे हे 3 विश्लेषक ज्या प्रकारे बॅलन्स बोलायचा प्रयत्न करत होते, पण ढोलकं एक साईडनं बडवत होते ना साहेब, ते स्पष्ट दिसून येत होतं। काही का असे ना, त्यांना त्याचा अधिकार आहे। उत्तम विश्लेषक तुम्ही आणता, पण प्रत्येक वेळी हे 3च विश्लेषक असतात। थोड्या ह्यांना जर बदललात कधी तर तुमच्या विश्लेषणामध्ये आणखी रस वाढेल, लोकांचा वाढेल, आमच्यासारख्यांचाही वाढेल। आम्ही नवशिक्के असू कदाचित तुमच्या सर्वांसमोर। बघा, राजकारणामध्ये वयाचा आणि अनुभवाचा कुठेही सुतराम संबंध नसतो, वयाचा अनुभवाचा। त्यामुळे कमी वयाची माणसं जरी तुम्ही तुमच्या चॅनलवर बोलवलीत ना, तरीही त्यांचं स्वागतच करायला हवं, कारण कमी वयामध्ये जास्तीत जास्त निष्ठा ज्यांनी शिकली ना, कमी वयामध्ये निष्ठा शिकली अशा माणसांना देखील बोलवत राहा। जेणेकरून काय होईल माहितीये का, वन साइड जे कार्यक्रम वाचतात ना, ते वन साइड वाजणार नाहीत। 3ही माणसं चांगली होती, नो डाऊट। कदाचित भविष्यात भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते बनण्यासाठी जे रॉ मटेरियल लागतं ना अंगामध्ये, कदाचित तिघांमध्ये ठासून भरलेलं होतं। त्यातले एक विशेषतः, त्यांचं नाव मी सांगेन, रोहित चांदवरकर, हे तर मला आरएसएसचे प्रवक्ते बनण्यासाठी खूप चांगलं रॉ मटेरियल मला वाटलं। ज्या प्रकारे आरएसएसची बाजू त्यांनी शेवटपर्यंत लावून धरली होती, चांगलं वाटलं। ठीक आहे, तो मग त्यांचा विषय राहिला, त्यांनी कुठे काय करावं हा त्यांचा वैयक्तिक विषय राहिला। शिवसेना म्हणून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आमची जी बाजू आहे ती तुमच्या सर्वांसमोर मी मांडणारच आहे। सगळ्यात प्रथम एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे सगळे विश्लेषक असतात ना, हे कधी रस्त्यावर उतरत नसतात। मी मीडियाचं म्हणत नाहीये, मी विश्लेषकांचं म्हणतो। आणि विशेषतः ह्या 3 विश्लेषकांचं, या तिघांनाही आजवर मी कधी रस्त्यावर पाहिलेलं नाहीये। एक संदीप प्रधानांना कधी मधी पाहिल्यासारखं वाटतंय, पण बाकीच्या दोघांना तर मला अजिबात पाहिल्याचं आठवत नाहीये। हे कधीही रस्त्यावर नसतात, कुठल्याही मेळाव्यांच्या बाहेर उभे राहून काहीतरी लोकांच्या नजरेत पाहून लोकांची ती मनं ओळखायला शिका। यांनी स्पष्ट, संदीप प्रधानांनी एक शब्द वापरला, अंधभक्त। हे त्या पक्षाचे अंधभक्त आहेत, म्हणजे यांनी तिथे बॅलन्स केलं। यांनी असं नाही म्हटलं की हे शिंदे गटाचे अंधभक्त, हे उद्धव ठाकरे गटाचे अंधभक्त, असं काहीच म्हटलं नाही, पण अंधभक्त हा शब्द वापरला। मला यांना दुरुस्त करायचंय, तो अंधभक्त शब्द वापरणं आमच्यासाठी योग्य आहे, आम्ही त्यांना वापरू शकतो, कारण आम्ही स्वतः रस्त्यावर असतो, आम्ही पाहतो परिस्थिती। पण तुम्ही घरातल्या 4 चौकटीमध्ये बसून त्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना तुम्ही अंधभक्त हा शब्द वापराल तर कसं होणार? तुम्ही
विश्लेषकांमधले अंधभक्त आहात का संदीप प्रधान? हा सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्यासाठी. तुम्ही अंधभक्त हा शब्द वापरून तुम्ही एखाद्याचा अपमान करू शकत नाहीत. लक्षात घ्या, प्रत्येकाची आपापली एक राजकीय भूमिका असते. त्यामुळे शब्द कसे वापरावेत, एखाद्या विश्लेषकाने विश्लेषणासाठी म्हणून शब्द वापरावे. पण अंधभक्त हा जो शब्द तुम्ही एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाच्या बाजूने घ्यायचा प्रयत्न केलात ना, तो चुकीचा वाटला मला. मी तुम्हाला त्यांच्या मुद्द्यांवर येतो. यांना कुठेतरी एक जावई शोध लागला की नितीन बानगुडे पाटील हे नवीनच शिवसेनेला मिळाले. यांना माहिती नसतील कदाचित नितीन बानगुडे पाटील. कदाचित या तीनही वक्त्यांना, तीनही राजकीय विश्लेषकांना महाराष्ट्रातल्या जनतेमधली 10 माणसं तरी ओळखत असतील ना. कारण आयबीएन लोकमत म्हणण्यापेक्षा लोकमत डिजिटल या वाहिनीने त्यांना एक मोठं व्यासपीठ तयार करून दिलंय. त्या व्यासपीठाच्या मार्फत कदाचित जनता त्यांना ओळखतही असेल. पण स्वतः वैयक्तिक जनतेमध्ये उभे राहिल्यानंतर यांना 10 माणसांनी जरी ओळख दाखवली ना, तर भरून पावतील ही माणसं. त्यांनी नितीन बानगुडे पाटलांविषयी सांगावं, ज्यांची लाखोंची फॅन फॉलोईंग महाराष्ट्रभरात आहे, विशेषतः तरुण वर्गात आहे, मोटिवेशनल स्पीकर म्हणून आहे. त्यांना तुम्ही नवशिके म्हणता किंवा नवीन आल्यासारखं म्हणता. नवल वाटलं मला, तुमच्या बुद्धीची कीव आली. चला, बानगुडे पाटील साहेबांचं सोडा. त्या वाघमारेताईंनी शिंदे गटात काय भाषण केलं त्याच्याविषयी मला बोलायचंच नाही. ते भाषण म्हणण्यापेक्षा ती दुसरी वाचन स्पर्धा होती आणि ती हावभावांची एक स्पर्धा होती. उद्धव साहेबांच्या भाषणात त्यांनी पहिला आरोप केला प्रधानांनी की हिंदुत्वाच्या विषयी बोलणं टाळलं. ज्यांच्या भाषणाची सुरुवातच हिंदुत्व शब्दाने झाली. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, आम्ही म्हणतो नाही जमलेल्या तमाम शिवसैनिकांनो, जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनी ज्यांची सुरुवात झाली त्यांना तुम्ही म्हणताय की यांनी हिंदुत्वावर बोलायचं टाळलं, तर पंचायत झाली असती. शिवसेना कधी हिंदुत्वाशी फारकत घेत नाही. आजही हिंदुत्व हे शिवसेनेचा कोर आहे. शिवसेनेचं मूळ हे हिंदुत्व आहे. शिवसेनेचं राजकारण हिंदुत्वाच्या आसपास असतं, पण आमचं हिंदुत्व सर्व समावेशी असतं. प्रधान साहेब, तुम्हाला कदाचित हे कळणार नाही. ते कळण्यासाठी तुम्हाला शिवसैनिकाच्या भूमिकेत यावं लागेल. ते गोष्टी तुमच्याकडनं कधी घडणार नाहीत, कारण तुम्ही एसी मध्ये बसून, 4 चौकटीमध्ये बसून विश्लेषण करणारे तुम्हाला काय माहिती रस्त्यावरची शिवसेना काय आहे ते. जरा या कधी मातोश्री समोर या, जरा या कधी सेना भवनासमोर या, कधी या शिवतीर्थाच्या समोर या. शिवसैनिकांच्या डोळ्यात पहा, गावागावून पायानी अनुवानी आलेले ते शिवसैनिक पहा, मग तुम्हाला कळेल शिवसेना काय आहे ते. शिवसेना हा विचार आहे, विचार. प्रधानांना हे कळणार नाही. असो, हिंदुत्वाबद्दल ते बोलले. आता तुम्ही सांगा, हे म्हणतात ते शिंदेवर टीकाच केली नाही, यांनी मोदी आणि अडाणी वगैरे या लोक यांच्यावर टीका केली. आता एका गोष्टीचं तुम्ही लक्षात घ्यायला हवं, आम्ही कधी शिंदेवर टीका यासाठी करत नाही ना जास्त, आमचे वरिष्ठ नेते, कारण शिंदे हा आमच्यासाठी विषयच नाहीये. आमचा मूळ गाभा जो आहे तो भारतीय जनता पक्ष, कारण उगम स्त्रोत तो आहे. बघा, गळा कुठून दाबायचा ते आम्हाला चांगलं कळतं. गळा दाबल्यानंतर बरोबर इकडे आणि इकडे दोन्हीकडे लुळं पांगळा आम्ही करून ठेवत असतो. त्यामुळे शिंदे टोळी हा 4-5 महिन्यांचा विषय फक्त. निवडणुकांच्या नंतर शिंदे टोळी हा महाराष्ट्रासाठी विषय संपलेला असणार आहे. त्यामुळे निवडणुकांनंतर आणि निवडणुकांच्या आधी महत्वाचा विषय जो आहे तो आहे भारतीय जनता पक्ष, आणि त्याला कसा संपवायचा, या महाराष्ट्रातून कसा नामोहरण करायचा, हा आमच्यासाठी महत्वाचा विषय. त्यामुळे दसरा मेळाव्यासारख्या एवढ्या मोठ्या प्रोग्राममध्ये शिंदेवर बोलण्या इतका, तो कार्यक्रमाची ती मर्यादा, ती काय म्हणतात, ती गरिमा खराब करण्याची मला वाटतं उद्धव साहेबांची इच्छा नसावी, म्हणून त्यांनी तो विषय टाळला. या गोष्टी लक्षात घ्या, विश्लेषक म्हणून या गोष्टी तुम्हाला कळायला हव्यात. त्यामुळे मोदी अडाणी ज्या गाभा आहे गोष्टींचा आणि या सगळ्या घाणेरड्या गोष्टींचा, राजकारणाची घाण करणाऱ्या गोष्टींचा जो उगम स्रोत आहे त्याच्यावरच टीका साहेबांनी डायरेक्ट केली. मिलीजुली सरकार, याच्यावर तुम्ही 5 मिनिटं घालवलीत. मिलीजुली म्हणजे सर्व समावेशी असा अर्थ असतो उद्धव साहेबांचा, तुम्ही वेगळाच अर्थ त्याच्यावर घेतलात. असो, काही फरक पडत नाही. पण उद्धव साहेबांनी जो महत्वाचा शब्द वापरला, ज्यावेळेस आमची सरकार येऊ त्यावेळेस आम्ही उलट टांगू. जो उलट टांगू या शब्दाचा अर्थ कदाचित तुम्हाला कळणार नाही, पण एक शिवसैनिक म्हणून आम्ही जे सहन करतोय, आम्ही जे ठाण्याच्या गल्ल्यांमध्ये, महाराष्ट्राच्या गल्लीबोळांमध्ये आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून जे सहन करतोय, यांच्या सरकारांचा जाच सहन करतोय, सरकारांचा अन्याय सहन करतोय, हे कदाचित तुमच्या लेखी शून्य असेल. पण आज आमचे असंख्य तरुण, असंख्य रस्त्यावरचे शिवसैनिक केसेस अंगावर घेतायत ना, याचा बदला आम्ही घेणार नाही. एक विश्लेषक म्हणून कदाचित तुमच्यापर्यंत ती झळ पोहोचली नसेल. तुम्ही काय 4 चौकटीत बिझनेस करणार, तुमचा ते व्हिडिओचा बिझनेस करणार आणि तुम्हाला तुमचा पोटापाण्याचे धंदे चालणार. हे सगळं आमच्यासाठी पोटापाण्याचे धंदे नाही. शिवसेना हा आमच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे तुम्ही याच्यावर न बोललेलं चांगलं. आमचे पक्षप्रमुख सांगतील ना उलट टांगू, तर उलटच टांगायचं. भारतीय जनता पक्षाला उलटच टांगायचं आणि खालून मिरचीच्या धुऱ्या द्यायच्या. त्याबद्दल तुम्ही न बोललेलं चांगलं. आणि आमचे पक्षप्रमुख अतिशय योग्य मार्गदर्शन करतायत शिवसैनिकांना. त्यामुळे तुम्ही त्याचे गैरअर्थ लावायचे असतील तर ते लावत बसा, आम्हाला त्याशी काही घेणं देणं नाही. मोहन भागवतांचं संपूर्ण भाषण कसं विचारांचं वारस आहेत, वैचारिक असतं वगैरे तुम्ही सांगायचा प्रयत्न केलात. त्याच्यावरूनच मी पुढे तुम्हाला सांगतोय, कारण मी म्हणालो ना मगाशी, हे भारतीय जनता पक्षाचे किंवा भारतीय जनता पक्षाचे किंवा RSSचे प्रवक्ते बनण्यासाठी एक उत्तम मटेरियल आहेत. आता मोहन भागवतांच्या भाषणावर मी नंतर येईल. यांनी सांगितलं उद्धव साहेबांचे भाषण सोशल मीडियावर आपटले. सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच, आणि यासाठीच मला शिवसैनिकांनी मेसेजेस केले, कारण शिवसैनिकांना बाकी तुमच्या पूर्ण भाषणात कुठेही इंटरेस्ट नव्हता, या तिघांच्याही.
आपटले म्हणणे हा कुठल्या कुठल्या तथ्यावर तुम्ही बोलताय, हा सगळ्यात पहिला प्रश्न. जो भाषण ऐकायला तिथे स्वतः 1.5 ते 2 लाखांचा जनसमुदाय बसला होता, याला तुम्ही आपटले म्हणता. तुम्ही एक साधं उदाहरण देऊ. शिवसेनेचे नेते खासदार राजन विचारे यांचं फेसबुक लाईव्ह पहा फक्त. खासदारांनी केलेल्या फेसबुक लाईव्हवर जवळपास 1.5 मिलियन लोकांनी व्ह्यू दिलाय. 1.5 मिलियन लोकांनी जवळपास 18 ते 19 हजार कमेंट आहेत त्याच्यावर. जवळपास 38 ते 40 हजार लोकांनी फक्त एका खासदारांच्या, एका शिवसेनेच्या नेत्याच्या चॅनलवर जाऊन किंवा फेसबुक पेजवर जाऊन लाईक ठोकलाय. विचार करा, संबंध महाराष्ट्रभर शिवसेनेच्या साऱ्या नेत्यांनी केलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी जवळपास 40 ते 42 हजार लोक ऍट अ टाइम लाईव्ह येऊन पाहत होती. माझ्या स्वतःच्या चॅनलवर मी एक साधासा व्हिडिओ टाकला, काहीच तासांमध्ये तो जवळपास 1.5 लाख क्रॉस झाला. मला हेच कळत नाही यांनी कुठल्या आधारावर सांगितलं हे सोशल मीडियावर आपटलं. कारण प्रत्येक मीडियाने एकनाथ शिंदेचं भाषण म्यूट करून टाकलं होतं. कारण एकनाथ शिंदेच्या भाषणाला जागा दिली का टीआरपी लगेच डाऊन होत होता, लगेच डाऊन. त्यामुळे उद्धव साहेबांचं भाषण संपूर्ण चालवायचे आणि याचं भाषण दाखवायचे पण म्यूट करून दाखवायचे. एवढं सारं दिसत असताना आशिष जाधव साहेब, तुमच्याकडनं ही चूक कशी झाली आहे बोलण्याची, मला खरंच नवल वाटतं. तुम्ही काय आधारावर म्हटलात ते जर सांगितलं तर मलाही बरं वाटेल, की मी ते शोधायचा प्रयत्न करेल नेमकं कुठल्या आधारावर तुम्ही सांगितलात. कारण प्रत्येक मीडियाची टीआरपी डाऊन होत होती एकनाथ शिंदेचं भाषण दाखवल्यामुळे. समजून घ्या या गोष्टींमधला फरक. दुसरं, कारण शेवटी कावीळ झाल्यानंतर काही लोकांना ते काय दिसतं पिवळं पिवळं. पण मला आशिष जाधव साहेबांकडनं वेगळी अपेक्षा आहे. त्यांच्याकडनं ह्या अशा शब्दांची अपेक्षा नाहीये. तुम्ही बघा, मीडिया ही अशीच असावी, कुठल्याही एका बाजूने बोलू नये. ना तुम्ही ह्या पक्षाच्या बाजूने बोला, ना तुम्ही ह्या पक्षाच्या बाजूने बोला. आणि शिवसेना म्हणून आमची जशी कधी अपेक्षाही नाही, आम्ही कधी ते ठेवणार आणि मागेही कधी ठेवली नाही. पण तुम्ही एक निष्पक्ष पत्रकारिता करत असताना तुम्ही कुठल्याही कार्यकर्त्यांचं मोरॅल डाऊन होईल असं करू नका. कारण ज्या गोष्टी घडल्या नाहीत त्या तुम्ही घडवून का दाखवायचा प्रयत्न करताय. त्याच्या विरुद्ध जाऊन शिवतीर्थावर 25 ते 30 हजार लोकांचा पण जनसमुदाय नव्हता. कारण ज्या प्रकारे खुर्च्यांची मांडणी केली होती, ज्या प्रकारे ड्रोनवर इफेक्ट टाकून ते चित्र दाखवण्यात आले होते, हे सारं तुम्हाला सांगायची गरज होती. 25-30 हजार कुठे, ते पण मी जास्तीत जास्तचा आकडा सांगितला. खऱ्या अर्थाने हा आकडा जर काउंट केला तर 24 हजारांच्या पुढे जात नाहीये. त्याच्या पलीकडे जाऊन जेवढ्या त्यांच्या खुर्च्यांमध्ये अंतर, तेवढ्यामध्ये शिवतीर्थावर 6-6 माणसं जमिनीवर बैठका मारून बसली होती, खाली मातीमध्ये बसली होती. मुंग्या असो काय असो, काही फरक नाही पडला. ह्या गोष्टींचं तुम्ही कुठेतरी दाखवायला पाहिजे. तुम्ही मोरल कसं डाऊन करताय, त्यांचा आत्मविश्वास कसला डाऊन करताय शिवसैनिकांचा. तो असाही होणार नाही. आमच्यासारखे कडवट आहेत, सत्य परिस्थिती सांगायला आहेत. पण मीडियाने आरसा दाखवायला हवा. खोटे आरसे दाखवू नका, ते भिंगाचे आरसे दाखवू नका. जे आहे ते असं चित्र दाखवा. ना तुमचं अंतर्वक्र पाहिजे, ना तुमचं बहिर्वक्र भिंग पाहिजे. आहे असं दाखवा. एवढीच आमची साधी अपेक्षा आहे तुमच्याकडनं. रोहित चांदवरकर म्हणतात, बाळासाहेबांचे मेळावे असायचे, हिंदुत्वाच्या विचारांचे असायचे, सरसंघचालक काहीतरी वेगळा विषय द्यायचे. त्यांनी जरा सरसंघचालकांचं भाषण थोडंसं ऐकावं. आत्मनिर्भर भारत वगैरे काय काय म्हणाले. आत्मनिर्भर भारत आणि मोदींच्या भूमिका, म्हणजे सरसंघचालक ज्या भूमिका मांडतायत ते भारतीय जनता पक्षाला कुठेतरी बळकटी देण्यासाठीच मांडतायत. म्हणजे राजकीय भाषण आहे ना ते. त्याला तुम्ही म्हणताय विचारांचं सोनं, ते वैचारिक भाषण, त्याला परंपरा. आणि मग आम्ही काय, म्हणजे आपला तो बाबा आणि दुसऱ्याचं ते कार्ट. या भूमिका कुठेतरी थांबवा. आता बॅनरबाजीवरून एक विषय निघाला होता, पण कुणीही त्याला टचच केलं नाही. मला वाटतं आशिष जाधव साहेबांनी त्याला एक सुरुवात करून दिली पनवेल पासूनचं. मला धन्यवाद द्यायचे तुम्हाला, कारण पनवेल पासूनची बॅनरबाजी तुम्ही पाहिलीत. पनवेल पासूनची बॅनरबाजी ज्यावेळेस तुम्ही पाहिलीत त्यावेळेस तुम्हाला एक लक्षात यायला हवं होतं, जवळपास एका झेंड्याला दांड्यासकट 72 रुपयांचा खर्च येतो. झेंड्याला दांड्यासकट, म्हणजे प्रत्येक भगव्या झेंड्यावर धनुष्यबाण छापला होता. म्हणजे दाखवायचं होतं हे झेंडे कुणाचे आहेत. कारण शिवसेनेच्या मेळाव्यात कधीही अशी बॅनरबाजी होत नसते. शिवसेनेच्या शिवतीर्थाच्या मेळाव्याची परंपरा आहे. बॅनरबाजा करून कुणाला कधीच बोलवलं जात नाही. आजपर्यंत नाही केलं. आतापर्यंतच्या एवढे जेवढे मेळावे झाले ते कधीच बोलवलं गेलं नाही. शिवतीर्थावर त्या प्लाझा सिनेमा समोर देखील किंवा शिवतीर्थाच्या मासाहेबांच्या पुतळ्यासमोर देखील बॅनर लागत नाहीत. मग ह्यांनी जी पनवेल पासून किंवा संपूर्ण त्या मुंबई पुणे हायवे पासून जी बॅनरबाजी केली, एका फोटोचा, एका झेंड्याचा खर्च 72 रुपये दांड्यासकट. त्या कॅलेंडर बॅनरचा, जे विद्युत खांब्यांवर लावलेले बॅनर, त्याचा एका बॅनरचा खर्च जवळपास 400, प्रत्येक खांब्याला बॅनर. 8x10च्या एका बॅनरचा खर्च जवळपास 1300 ते 1400. चौकटी सकट ती लाकडी बॅटन पट्टी असते त्यासोबत 1400 रुपये. या सगळ्यांचा एकंदरीत खर्च आणि अधिकृत बॅनरचे खर्च जर काढले तर जवळपास हा खर्च 150 कोटींच्या पुढे. त्या खुर्च्यांचा खर्च, स्टेजचा खर्च, माईकचा खर्च तो मी काढलाच नाही. तिथं फुकट मिळालेला असणार, ते मला माहिती नाही कोणी दिलंय काय दिलंय, ते तुम्ही शोधून काढा. एवढे 150-200 कोटी येतात कुठून, हा प्रश्न तुम्ही पहिला विचारायला हवा होता. शिवतीर्थावर एक खुर्ची नसते. शिवतीर्थावर स्टेजचा खर्च सोडला तर बाकी काहीही खर्च नसतो.
मग हा पैसा येतो कुठून? बाहेर शीख समुदाय शिवतीर्थाच्या बाहेर पुऱ्या आणि भाजी वाटत होतं. एखादी अशी सामाजिक संस्थांतून पाणी वाटप करत होती. यांना कोणी बोलवलेलं नाही. शीख समुदायाची माणसं, आमचे शीख बांधव दरवर्षीप्रमाणे तिथे पुऱ्या आणि भाजी वाटतात शिवसैनिकांना. ते अन्नदानाचं पुण्य कमवतात तिथे. त्यामुळे ह्यांच्या बॅनरबाजीवर कुणीही काही बोलणे त्याची खंत वाटली. पुढे सांगतो तुम्हाला अजून. तुम्ही म्हणालात की उद्धव साहेबांच्या भाषणात तेच मुद्दे होते. कसली अपेक्षा आहे तुम्हाला त्यांच्याकडनं? नेमकं त्यांनी तुम्हाला द्यायचं तरी काय आहे? त्यांचा पक्ष फोडला गेला सरकारच्या जीवावर, त्यांचे आमदार चोरले गेले पैशाच्या जीवावर, त्यांचं चिन्ह चोरलं गेलं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या जीवावर. त्यांच्याकडून तुम्हाला नेमकी अपेक्षा तरी काय आहे? त्या माणसाने अजून काय बोललं पाहिजे तुमच्यासाठी? कुठले मुद्दे घेतले पाहिजे ते तुम्हीच ठरवा. मग आज तुमच्या सध्या तुम्ही ते कोण प्रधान आणि ते कोण रोहित की नंदकिशोर पाटील, तुमच्या सध्या शेतावरच्या गावाला जा, शेतावरच्या बांधावरच्या झाडाची कोणी फांदी जरी कापली ना, तुम्ही काय अकांड तांडव कराल ह्याचा विचार करा आणि नंतर मग उद्धव साहेबांवर बोला. त्यामुळे तुमच्याकडून तर ह्या प्रश्नांना मला उत्तर द्यायची इच्छा नाही, कारण तेवढे मोठे हे तीनही विश्लेषक नाहीत. पुढचं तुम्हाला सांगतो. तुमचे जे तीन विचारवंत तुम्ही आणले होते ते खरंच महाराष्ट्रात त्यांना कोणी ओळखता का तरी? हा पहिला प्रश्न आहे. कारण त्यांनी पुढचा प्रश्न काय केलाय की फडणवीसांच्या, शिंदेच्या आणि पवारांच्या, त्यांनी मला वाटतं गणपतीमध्ये एक घोषणा केली होती की सगळ्यांनी पर्यावरणपूरक एक गणपतीचं त्यांनी आव्हान केलं होतं जनतेला. पर्यावरणपूरक जनतेला आव्हान केलंय गणपतीचं. आता ह्या तिघे तुमचे जे आणले होते ना विश्लेषक, या तिघांपैकी मला वाटतं कोणतरी एकाने, नाव मला एक्झॅक्ट आठवत नाही, रोहित असतील कदाचित, त्यांनी त्याचं अप्रिशिएट केलं. म्हणतात आम्ही तुमचं सराहना करतो की तुम्ही अशी आव्हानं करतायत पर्यावरणपूरकची. साहेब, ज्या वेळेस आदित्य साहेबांनी आरेमधल्या कारशेडचा विरोध केला की झाडं कापली जात आहेत, झाडं कापली असतील तर नका करू, इथे तुम्ही कांजूरच्या मोकळ्या जागेवर करा, तिथे कुठलेही असे राजकीय विश्लेषक आले नाहीत बोलायला, कुठलीही मीडिया आली नाही. आरेमध्ये जवळपास हजारो झाडांची कत्तल करण्यात आली, रात्रीच्या रात्री झाडं कापून टाकण्यात आली. जैवविविधता असलेलं ते प्रूफ झालेलं आहे. तिथे जवळपास कित्येक बिबटे गाड्यांच्या खाली येऊन मारले गेले, कित्येक वन्य प्राणी मारले गेले, पण तिथे तुमची पर्यावरणपूरकची कुणाची घोषणा बाहेर आली नाही. यांना कोणी ओळखतं का हो? कशाला तुम्ही अप्रिशिएट करता? तुमच्या अप्रिशिएट करण्याने महाराष्ट्रात तुम्हाला कोणी ओळखत नाही. तुमचं अप्रिशिएट तुमच्याकडेच राहणार आहे. तीनही विश्लेषकांना माझं सांगणं आहे. पुढे काय म्हणतायत, एका मोठ्या युट्यूबरचा त्यांनी उल्लेख केला, त्यांनी नाव नाही घेतलं. त्यांनी सांगितलं, त्या युट्यूबरने सांगितलं की गर्दी जिथे जास्त तो यशस्वी म्हणता येईल. ते म्हणतात असं कसं होऊ शकतं बरं? गर्दी तर विकत आणली जाते. मग गर्दीच्या संख्येवर आपण यश नाही ठरवू शकत. अहो, महाराष्ट्रात 40 आमदारावर पक्ष ठरवला गेला, तुम्ही गर्दीवर यश नाही ठरवू शकत. म्हणजे हे असं झालं ना, म्हणजे जे पाहिजे ते आपल्या पद्धतीने वळवून घ्यायचं, आपल्याला पाहिजे तसंच स्टेटमेंट घ्यायचं. तुमच्या पद्धतीने नाही तर मग तो नियम मोडायचा, मग इकडून करायचं, नाहीतर मग इकडून करायचं. तुम्हाला पाहिजे तेवढंच नाही मिळू शकत. त्या युट्यूबरचं नाव तुम्ही घेतलं नाहीत, पण मला वाटतं निखिल वागळेंविषयी बोललेत. कारण ज्या प्रकारे गर्दी होती, सबंध तर शिवतीर्थाचं मैदान भरलं होतं. मी स्वतः तिथे होतो, मी साक्षीदार आहे त्या गोष्टीचा. सबंध शिवतीर्थाचं मैदान भरलं होतं आणि तुम्ही म्हणताय की इथे गर्दी नव्हती, तिकडे गर्दी जास्त होती. निखिल वागळेंनी त्यांचं जे विश्लेषण केलं ना, त्यात त्यांनी काही योग्य गोष्टी मांडल्यात. जरा ह्या तीनही तुमच्या विश्लेषकांना ते विश्लेषण ऐकायला सांगा, किंवा माझं स्वतःचं विश्लेषण मी तिथे ग्राउंड मधून केलेलं आहे ते तरी ऐकायला सांगा. शिवसेना एक वादळवरचं विश्लेषण ऐकायला सांगा. जितके व्ह्यूज आशिषजी तुमच्या ह्या व्हिडिओला पडले नाहीत ना ह्या तिघांना घेऊन, त्याच्यापेक्षा जास्त व्ह्यूज एखाद्या साध्या शेंबड्या पोराने जरी केले असते ना तर त्या व्हिडिओला पडतील. कारण शिवतीर्थावरचं वातावरण तसं होतं. तिथे उभं राहून पहा, मग कळेल. ह्या तिघांनी आपल्या घरात बसून विश्लेषण केलेली आहेत. यांना कोणीही नाही विचारणार. आशिषजी, तुम्हाला माणसं बदलावी लागतील. जी माणसं समाजामध्ये जाऊन विश्लेषण करतात ना त्यांना तुम्ही बोलवा, आम्हालाही बरं वाटेल ते ऐकायला. लोकांना हे म्हणतात 150-150 किलोमीटरवरून यायची गरज काय? तुम्हाला काय माहिती शिवसैनिक हे रसायन काय? शिवसैनिक इथून तयार होतो, हृदयातून तयार होतो आणि उद्धव साहेबांचे शब्द असेच्या असे थेट येत असतात. मीडिएटर लागत नाहीत. या विश्लेषकांसारखे असे मीडिएटर लागत नाहीत. थेट शब्द काळजाला भेटतात. शिवसेना प्रमुखांचे असतील, शिवसेना पक्ष प्रमुखांचे विचार ऐकण्यासाठी महाराष्ट्रातला लाखो करोडो शिवसैनिक दूरदूर गावावरून येत असतो. त्याला तुम्ही नाही सांगू शकत की 150 किलोमीटर, कारण तुम्ही कसे, तुम्हाला तुमच्या बिल्डिंगचा वॉचमन साधा ओळखत नसेल. या विश्लेषकांना त्यांच्या आजूबाजूवाले त्यांना ओळखत नसतील, घरातले 4 माणसांव्यतिरिक्त त्यांची बाहेर समाजात ओळख नसेल, आणि हे शिवतीर्थावरच्या सभेचं विश्लेषण करणार.
कमीत कमी जे लोक आले होते ना त्यांच्यासोबत 40-40, 50-50 जणांचा त्यांचा गोतावळा होता. त्यांना त्या गोतावळ्यातून ते येत होते, एकत्र एकत्र येत होते. तुमच्याकडे 4 माणसं तरी आहेत का तुमच्या सोबतची? हा आधी विचार करा. तुम्ही उद्धव साहेबांना सल्ले देण्या इतपत जाता, ज्यांच्या एका हाकेला जवळपास 2-2 लाख लोक फिजिकली येतात. टेलिव्हिजनवर तर सोडूनच द्या, फेसबुक लाईव्हवर तर सोडूनच द्या, फिजिकली जवळपास 1.5 लाख लोक तिथे वैयक्तिक येतात. त्यांना तुम्ही सल्ले देणार? पुढे सांगतो, तुम्ही मला वाटतं आशिष जाधव साहेबांनी नागपूरच्या एका मित्राचं नाव घेतलं, किरण पांडव वगैरे म्हणाले. काही लोकांना त्यांचे फोटो झळकवायला मिळत असतात गावागावातल्या लोकांना. साहेब तुम्ही माणसं ओळखायला शिका. आशिष जाधव साहेब, काही लाभार्थी असतात, काही माणसं ओळखायला शिका. ते असेच फोटो कुणाकुणाचे लागत नसतात. तुम्ही माणसं ओळखा. नंदकिशोर पाटील नंतर ते बोलायला उभे राहिले. नंदकिशोर पाटील म्हणतायत तुम्ही रोडमॅप घालून द्यायला हवा होता शिवसैनिकांना, तुम्ही त्यांना एक दिशा द्यायला हवी होती. मी तुमचा हा मुद्दा हेरला बरोबर. तुम्ही सांगणार उद्धव साहेबांना रोडमॅप कसा असतो, दिशा कशी असते? तुम्ही सांगावं. आपलं कर्तृत्व काय? 4 भिंतीतले विश्लेषक तुम्ही. तुमचं आणि त्या भाऊ तोरसेकर मध्ये फरक काय राहिला? तेही तसलेच. लाखो लोक त्यांच्या एका शब्दातून महाराष्ट्रात येत असतात. त्यांना आपण काय रोडमॅप घालून द्यायचा नंदकिशोरजी? त्याच्यानंतर तुम्ही अजून एक सल्ला दिलात की तुम्ही ताक पण फुंकून पिलं पाहिजे. अहो आम्ही कोल्ड्रिंक पण फुंकून पितो, तुम्ही ताकाचे सल्ले काय देताय आम्हाला? नंतर तुम्ही म्हणाले जरांगेंच्या मग मराठा आरक्षणावर आले, पण 2च मिनिटं राहिले मराठा आरक्षणावर, लगेच त्यांचे विषय बदलले. पण नंतर कळालं मराठा आरक्षणावर आल्यानंतर थोडासा टीआरपी वाढतो, मग मराठा आरक्षणाचा मुद्दा थोडा त्यांनी घेतला. जरांगे पाटलांच्या सभेची गर्दी हे जरांगे पाटलांचं यश नाही म्हणता येते, हे समाजाचा राग आहे म्हणून ते लोक एकत्र त्यांच्या मागे उभे राहिलेत. पण अहो त्यांना एकत्र करण्यासाठी तरी जरांगे पाटलांनी काही मेहनत घेतली असेल की नाही? थोडं तरी क्रेडिट द्या जरांगे पाटलांना. नंतर मग तुम्ही ती टोलवाटोलवी केली तर थोडंसं ते सावरून घेण्याच्या याच्यात तुम्ही नंतर म्हणाले कसे जरांगे पाटील निस्वार्थी आहे वगैरे, एक घिसापिटे डायलॉग मारले. ते तुमची चूक तुमच्या लक्षात आली असणार कदाचित. निलेश राणेंच्या राजकीय संन्यासावर बोललेत, पण तुम्ही त्यांना प्रश्न जाब नाही विचारलेत. कदाचित तुमचा तो विषय नसेल त्या दिवशीचा. एक विचार करा, भारतीय जनता पार्टी सतत सांगत असते की परिवारवादाची पार्टी नाही. बाप राज्यसभेचा खासदार, केंद्रात मंत्री, एक मुलगा कणकवलीमधून आमदार, दुसरा मुलगा माजी खासदार, आणि त्याला आता पदांची अपेक्षा आहे पुढच्या, म्हणून त्याने ते राजकीय संन्यासाचं गेम कार्ड खेळलं. म्हणजे एकाच घरात 3-3 पदं असणार, 3-3 सरकारी पदं असणार. ह्याला परिवार नाही म्हणत तर काय म्हणतात मग? वंशावळ म्हणतात. काय म्हणायचं ह्यांना? त्याच्यानंतर सिंपती या इनकॅश कशी करणार वगैरे ह्या जुन्या मुद्द्यावर आशिष जाधव साहेब तुम्ही पुन्हा बोललात. तुमचा हा जुनाच मुद्दा आहे तसं पाहायला गेलं. तुम्ही वारंवार ह्या मुद्द्याचा उल्लेख करत असतात. पण तुमचे प्रधान पुढे काय म्हणाले? राजकारण हे प्रवाही असतं, कुठलीच गोष्ट परमनंट नसते. म्हणजे सिंपतीवर म्हणाले. तुम्ही म्हणालात की सिंपती हा असा मुद्दा आहे की तो आज असेल उद्या कदाचित नसेल, पण प्रवाही असतं राजकारण. उद्या काय घडतंय? कारण बालाकोटवर, सर्जिकल स्ट्राईकवर निवडणुका लढल्या गेल्या, त्यावेळेस नोटबंदी वगैरे लोक विसरले. अगदी बरोबर म्हणालात. पण त्या सगळ्या मुद्द्यांच्या व्यतिरिक्त शिवसैनिक हे असं रसायन आहे ना, ह्याच्यामध्ये यांच्या रक्ताच्या प्रवाहात देखील भगवा रक्त वाहत असतं. हे तुम्हाला नाही जाणवणार, कारण त्यासाठी तुम्ही शिवसैनिक असणं गरजेचं आहे. आम्ही शिवसैनिक, आम्हाला 5 नाही 10 वर्षानंतर जरी निवडणुका लावल्या ना, आमच्या डोक्यात 2020चा तो काळ येणार, 2020च्या 21च्या काळातला जे आमच्या 22चा जो काळ आहे शिवसेनेचा बंडाचा काळ, तोच आमच्या लक्षात येणार. आणि आम्ही ज्यावेळेस इथे निळी शाई लावणार त्यावेळेस तुमचा कार्यक्रम करणार. मग ती 100 वर्षांनी जरी निवडणूक घेतली ना, आमचं आयुष्य असेल ना तोपर्यंत आम्ही तोच विचार करणार. आमच्या डोक्यात दुसरा कुठलाही विचार येणार नाही. ही एका शिवसैनिकाची नाही, महाराष्ट्रातल्या लाखो शिवसैनिकांची अशीच कहाणी आहे. त्यामुळे तुमचं प्रवाही राजकारण इतर पक्षांच्या बाबतीत लागू होऊ शकतं, पण आमच्या बाबतीत लागू होऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. आणि आजच्या खरं तर बघायला गेलं तर जरांगेचा विषय नंतर तुम्ही परत काढलात. जरांगेचा विषय, जरांगे पाटील साहेबांनी कशा प्रकारे मराठा आरक्षणाला दिशा द्यायचा प्रयत्न करतायत वगैरे, कारण त्यानंतर तुमची टीआरपी वर खाली तुम्ही पाहिली असाल, त्यामुळे तुमचा विषय चालू झाला असेल. पण लक्षात घ्या, आजही सांगतो, आजच्या ह्या विकाऊ मीडियाच्या जमान्यामध्ये लोकमत डिजिटल सारखे चॅनल्स असतील किंवा आशिष जाधवांसारखे संपादक असतील, यांच्याकडे पाहून अजूनही वाटतं कुठेतरी निर्भीड पत्रकारिता अजूनही जिवंत आहे. ठीक आहे, काही मुद्दे त्यांचे असतील, काही मुद्दे आमचे असतील, मुद्द्यांमध्ये आपण एक वैचारिक मतभेद असू शकतात, पण तरीही एक निर्भीड पत्रकारिता अशीच जिवंत राहावी, निरोगी लोकशाहीचं हे लक्षण आहे. आणि निरोगी लोकशाहीसाठी मीडियाला स्वातंत्र्य असणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. त्यासाठी मी आशिष जाधव साहेबांचे त्यांच्या 3ही विशेष प्रवक्ते नाही म्हणणार, त्यांना विश्लेषकच म्हणेल, अजून तरी प्रवक्ते झालेले नाहीत कुणाचे, पण आभारच मानतो. शिवसैनिकांना एक गोष्ट लक्षात घ्या, कुणी आपली गर्दी दाखवो न दाखवो, तुम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये पडू नका.
आपल्याला आपल्या डोळ्यासमोर एकच ध्येय आहे आणि महाराष्ट्राच्या तख्तावर भगवा फडकवणं आणि आपल्या उद्धव साहेबांना पुन्हा एकदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एक हाती बनवणं, हे आपलं ध्येय तुम्ही लक्षात ठेवायचं. त्याच्यापासून जराही विचलित होऊ द्यायचं नाही. मग चॅनल कुठलाही असो, माणसं कोणीही असोत. तुम्हा सर्व शिवसैनिकांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.